विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा पालट होण्याची शक्यता आहे। नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिवसेनेकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे। नाशिकमधील जागा मिळवण्यासाठी भाजपची फिल्डिंग सुरू असल्याची माहिती सुद्धा प्राप्त होते आहे। मंत्री गिरीश महाजन बदलांना अनुकूल असल्याची चर्चा आहे। भाजपकडून गणेश गीते, निलेश बोरा तर शिंदेच्या सेनेकडून नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, अजय बोरस्ते हे इच्छुक आहेत। जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। दोनही जिल्ह्यांमधील अंतर्गत समीकरणांमुळे महायुतीमध्ये जागा अदलाबदल होऊ शकते आणि याची शक्यताही प्रचंड वाढली आहे। महत्त्वाची अपडेट, विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा पालट होऊ शकते असं बोललं जात आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नेमकं काय चाललंय महायुतीच्या गोटात? गौरी, खरं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे नाशिकमधून इच्छुक आहेत। त्यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे आणि उपनेते अजय बोरस्ते हे शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक आहे। मात्र असं सगळं असलं तरी भाजपकडे मतदार संख्या अधिक असल्याचा दावा करत गणेश गीते आणि निलेश बोरा यांच्याकडनं देखील दावेदारी केली जाते। त्यासाठी भाजपच्या शहर अध्यक्षांकडनं वरिष्ठ पातळीवर ह्या जागेची मागणी देखील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जळगावची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला द्यावी, मात्र नाशिकची जागा भाजपला घ्यावी अशा स्वरूपाची एक मागणी या सगळ्या निमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चेली जाते। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्यासाठी गिरीश महाजन बदलांना अनुकूल असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये या जागा पालटबाबत काय नेमका निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।